महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधान परिषदेच्या जागेवर एकमत नाही. विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार. विधान परिषदेसाठी नाशिकमध्ये महायुतीतच रंगणार काटेकी टक्कर. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच. भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्यानं जागांवर मजबूत दावा. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीनं 135 पैकी 132 प्रश्न मोटेगावकरला दिल्याचं सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न. मोटेगावकरकडे रसायनशास्त्राच्या 132 प्रश्नांची पीडीएफ, परीक्षेचे 4 पैकी 3 संच कुलकर्णीकडे भाषांतरासाठी दिले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून 6 तास चौकशी. चौकशीनंतर मुलाला सोडलं. स्वतःच्या मुलासाठीच मोटेगावकरनं पेपर फोडल्याचा संशय. नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर. खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर. सीबीआयकडून कोणत्याही क्षणी छापेमारी. नीटचा गेस पेपरच होता परीक्षेचा खरा पेपर. गेस पेपरच्या नावाखाली नीट परीक्षेचे खरे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवले गेले. विद्यार्थ्यांमध्ये 60 पानांचं पीडीएफ केलं होतं फॉरवर्ड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडची प्रकृती बिघडली. कराड 3 दिवसांपासून सलाईनवर. युरोसिस्टायसिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज. बेकायदेशीर आणि नियमबाह्य ऑनलाईन औषध विक्री विरोधात मेडिकल चालकांचा आज देशव्यापी संप. देशभरातील सुमारे 12 लाख औषध दुकानदार संपात सहभागी. इंधन टंचाई हिंसक वळणावर. बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास नकार दिल्यानं पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण. बुलढाण्याच्या शेगावमधल्या पेट्रोल पंपावरचा प्रकार. पुण्यातील बालाजीनगरमध्ये एकाची गोळी झाडून हत्या. आंदेकर कोंकर टोळी युद्धातून 4थी हत्या. वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार. उल्हासनगर लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना एकाच दिवसात जामीन मंजूर झाल्यानं आश्चर्य व्यक्त. खोटं नाव सांगून आरोपीनं केलेलं हिंदू मुलीशी लग्न. राज्यात वाढत्या उन्हामुळे अनेक भागात पाणी टंचाई. 15 जिल्ह्यामधील 633 गावं आणि 1652 वाड्यांना 706 टँकरद्वारे पाणी पुरवठा. उन्हाचा कडाका असाच कायम राहिल्यास पाणी टंचाई वाढण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर. रोममध्ये मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट. मेलोनी यांच्याकडून मोदींचं स्वागत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन सप्टेंबर महिन्यात पुन्हा भारताच्या दौऱ्यावर. दिल्लीमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये होणार सहभागी. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये ब्रिक्स शिखर परिषद. Thank you.